ते थांबले झोपले होते रात्री जेवण. आणि ह्या साईडला आहे भरतची गाडी. मग अशी जवळजवळ अर्धा आधी ह्याका उठवलेला आहे, ह्याका पण नाही ह्याका पण. आणि ह्याला मग तिथे नाश्ता आलेला मस्त पैकी कटवडा. एच पीचं पंपा खेळातलो कोल्हापूर बघा. आधी पाठी लावून ठेवला नाही, डिझेल पेट्रोल संपलं आहे. शॉपर राईस आलेला आहे आपला. इकडे गणेश शेड आहे. तर मित्रांनो बरोबर 7 वाजते किंवा सकाळ. तर जाऊया. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजी गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यात आधी शुभ सकाळ. तर आता बरोबर आहे ना मी राजापूरच्या एच पीच्या पंपावर कोदवलीच्या. आणि आपण चाललो आहे लोट्यात. आणि आपल्यासोबत आहेत आर्यन आणि गण्या. गण्या बघा कसा दात घासतो आहे. तर ते झोपले होते रात्री जेवण. आणि ह्या साईडला आहे भरतची गाडी, भरत शिंदे. तर ते रात्री येऊन थांबले होते, पण मी आता इलो आहे. आता आहेस ना व्हिडिओ सुरुवात करतो आहे. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. चला जाऊया लोट्यात. का माल मिळता का बघूया. आणि थैसून मग मुंबईत जाऊया. आणि लवकर यायचं आपल्या का. मागच्या वेळी तुम्हाला सांगली होती की आपल्या नागपूरला जायचा होता, पण समोरच्या पार्टीवाल्याक डिलिव्हरी 31 तारखेच्या नंतर हवी होती. मग हे 4 दिवस गाडी मी उभी करून कसा चालत मला एक मुंबईची ट्रिप मारून येत आहे. त्यानंतर आपण भरूया. तर आता साईडला लावली गाडी, इकडे भरतची गाडी. आणि आपण जाऊया आता डायरेक्ट लोटा. चला. तर मित्रांनो निघालो आहे पंपावरून. तर आता डायरेक्ट काहीतरी चाय पिऊया. जास्त टाईमपास नको करूया, कारण आता वाजले 7 हेच 10 साडे 10 वाजेपर्यंत तरी आपल्या लोट्यात जाऊ. कारण काहीतरी भेटत या आशेवर आपण लिहिलेलं आहो. बघूया चला. तर मित्रांनो बरोबर भांबेडा दिलंय. आज आर्यन म्हणता आज इकडनं जाऊया. बरेच दिवसांनी वाटोळ मार्गे चाललो. वाटोळ, भांबेड, दाभोळ, साखरपा, देवरुख आणि मग संगमेश्वर. बरेच दिवसांनी जातोय. तर आता बरोबर भांबेडा दिलेलो आहे. तर बघूया 7 वाजता आम्ही वाटोळात आतमध्ये घुसला. किती वाजेपर्यंत जाता होते बघूया. चला जाऊया पुढे. जाऊन मस्त चाय पिऊया डाबळ्यात. आणि नाही तर काहीतरी मध्ये आहे कपिल उघड्या काय बघूया. आणि नंतर जाऊया पुढे. तर चला जाऊया पटापट. आपला प्रवास सुरू झालेलो आहे राजापुरात ना. आणि पुढे जाऊन आता बघूया हैसर भिवंडी की नावाशिवा की वाशी की मुंबईत खय आतमध्ये काय एंड आता तो बघू. जो आता आजचा प्रवास बघूया आता की आज वारा शुक्रवार, त्यामुळे काहीतरी मिळण्याची शक्यता. त्यामुळे मला जाऊया. चला. तर मित्रांनो आलो दाबोळ्यात. गाडी लावली साईडला. आणि मला चाय नाश्ता करून जाऊया, कारण नंतर टाईम नाही मिळतो. त्याच्यामुळे म्हटलं चाय पिया. चल चाय पिया. चाय गाण्या चाय हवी झाली तर चाय पिया आणि जाऊया. काय गाण्या. पण पाटील म्हणता चाय कशा थांबलो. फोन बिन लावला म्हणतो पाटला.
कसा थांबला म्हणता. त्याच्यामुळे आम्हाला गाण्यात काय हवी आहे म्हणून आपण ते थांबूया. बाबा मग अशी जवळजवळ अर्धा तास आधी ह्याका उठवलेला आहे, ह्याका पण नाही ह्याका पण. आणि ह्यानं मग अशी ते ब्रश केला ना आणि ह्यानं आत्ता जो ब्रश करता बघ म्हणून तो चाय पियालो आहे. आणि आता काय जाऊया नाश्ता करू जाऊया खय हनुमानवाल्याकडं हनुमानवाल्याकडं. चला डायरेक्ट देवरुख हनुमान हॉटेल. काय तर मित्रांनो आलो आहे साखरप्यात. तर खूप दिवसान आपला एक साखरपा मी आज कॅमेरासमोर घेतोय. तर साखरप्यातना कोण कोण आहे कमेंट करून नक्की सांगा. अजून ब्रिजचं काम बराच बाकी आहे. या बघा आता फक्त हे मधला जो भाग असता तोच फक्त झालेलो अजून आतापर्यंत, तो पण कंप्लीट नाही झालो. आता इथून आपण लेप घेऊया, वर जाऊया देवरुख. अजून भरपूर काम चालू आहे बघा, भरपूर म्हणजे भरपूर. इथून आपण लेप घेतला, घाट चढूया. संगमेश्वर बरोबर 32 किलोमीटर, देवरुख 16 किलोमीटर, 32 बरोबर मधी सेंटरला देवरुख. अरे बाकीचे पाठवून येतात. चला जाऊया आता देवरुखला जाऊया. देवरुखला जाऊन नाश्ता करूया पहिला आधी, कारण पुढे मिळत नाही मिळत. ऑर्डर मिळाली तर परत त्या कंपनीत जावा, तर काय असला तर ठीक आहे, नसला तर मग काय करणार. ते उपाशी पोटी आपण काम नाही करायचं जास्त. आता आपण ठरवलेलं आता काहीतरी खायचं आहे. आता हे दोघ जण म्हणू लागले की देवरुखात थांब म्हणून, तर मला ठीक आहे चला थांबूया. तर चला जाऊया पटापट झटकेपट देवरुखात आणि हॉटेल जय हनुमान. तर थांबूया, नाश्ता करूया, मिसळपाव पाय कट थोडा असतो आणि पुढे जाऊया. मस्तपैकी नजारा बघा, एक नंबर नजारा. चला हे तुमका कोकणात बघूक मिळत नजारा. सकाळचं वातावरण एक नंबर, संध्याकाळचं वातावरण एक नंबर. पण सध्या आता काल पाऊस पडलो नको असताना पण गरमी काय जास्त होता, सगळा बदलत चालला. बघूया, चला जाऊया आधी देवरुखात जय हनुमान हॉटेलला, नाश्ता करूया, त्यानंतर पुढचा प्रवास सुरू ठेवूया. तर मित्रांनो आलो आहे देवरुखला. पुढे आर्यांनी गेलो. आता मला हॉटेलला थांबा, नाश्ता करून जाऊया. आता वाजले 8:30. आता बघूया किती वाजेमध्ये पोहोचू होता त्या. मग नाश्ता करून जाऊया, किती पण वाजून दे. नंतर राहिला की राहिला मिळत नाही काय. नंतर त्याला काहीतरी ऑर्डर मिळाली की तर मग राहून जाता. त्याच्या आधी म्हटला हळद नाश्ता करून जाऊया. जय हनुमान हॉटेलला थांबले असते, तर जाऊया आपण पण पटापट. तर मित्रांनो आलो आहे जय हनुमान हॉटेलला. ऐकलं लावली गाडी. आता मस्तपैकी नाश्ता करूया. हे दोघांनी काहीतरी नाश्ता सांगितलं नाही. बघूया नाश्ता काय सांगितलं नाही. काय स्पेशल काय म्हणजे संपला की सगळा संपला रे. तू काय सांगितलं? हां आंटी लवर थांब. होय काय सांगलं? नाश्ता काय सांगलं? तू सांगितलंस तो कटवडा तुला आवडतो ना? हो हो मला आवडतो. चालू तर नाश्ता आलेला मस्तपैकी कटवडा. इकडे 2 वडे, हा एक वडापाव, 2 पाव. प्रसिद्ध करून टाक सोशल प्रसिद्ध एकदम. होय होय एक नंबर. आर्यांची हेअर कट बघा, दाढी कट एक नंबर. मुसलमान कट एक नंबर.
आर्यनने कापलेला मस्तपैकी चाय ऑर्डर दिली. साईडला इकडे गाडी लावल्या, पुढे गण्याची गाडी आहे, ह्या साईडला आर्यनाची गाडी. तर जाऊया आता पटापट, चाय पिऊया, थांबूया नको, कारण एक ऑर्डर नक्की होची शक्यता, त्यामुळे थांबूया नको जास्त, पटापट जाऊया. तर मित्रांनो आलो संगमेश्वर. आता इथून आपण राईट मारूया आणि आपल्या मुंबई गोवा हायवेक लागूया. म्हणजे कसा टेन्शन नाही, पटापट निघून जाऊया. आणि त्यानंतर आपल्याला एक ऑर्डर मिळाली आहे, बघूया कन्फर्म होता काय. कन्फर्म झाली तर भारीच काम होईल. त्याच्या आपण पेंट भरून गेलो ना, तो कन्फर्म होता, बघूया. कन्फर्म अजून नाही झाली तर काम भारी होईल. 2 गाडी होणार, 2 गाडी झाले तर माझी आणि कोणती तरी आर्यनाची गणेशची एखाद दुसरी लावूया आणि आपण माल भरून डायरेक्ट मापे आता जाऊचा. बघूया कन्फर्म झाली तर बघा आपला ह्या सोबत राहावं नको. तर चला जाऊया, थापूक धुपूक करून पटापट बघूया कसा कायदा. चलो बायलॉक चलो संगमेश्वर. आता रस्तो जरा बऱ्यापैकी झालेलो हा. आता आपण 9:15 वाजता संगमेश्वरात आहोत. बघूया लोट्यात 10-10:30 वाजता पोचू हवा हो, माझ्या अंदाजा न थांबता काही थांबलाव नाही ते. चला तर मित्रांनो निघालो इथून. आता बरोबर 7 वाजले. 7 वाजता कंपनीच्या बाहेर आलो. आता जाऊया. आता गण्या पण येतो आहे. गण्याने मी एकत्र भरायला म्हणजे जायच होता, पण एक गाडी कॅन्सल झाली, त्यामुळे एकच गाडी भरली एका कंपनीत. तर आता गणू पण येता आणि आर्यन पण भरू गेलो होतो. आर्यन पण येता, सगळेजण येतात. मी बरोबर आता 6 राजाच्या समाधान धाब्यात थांबलो आहे. समाधानच्या धाब्यात थांबलो आहे. आता बघूया ते येऊन देत की नंतर निघूया आपण. काय आता काय काय टेन्शन नाही. तर चला आजचा प्रवास आता लोट्यातनं सुरू होता आपल्या गावचा माप्याचा. चला बघूया. तो मागे जो माल भरलो होता तोच माल आता मी भरलो आहे. आता जाऊया हळूहळू रनिंग करत राहूया, डायरेक्ट माप्यात जाऊन भेटूया. चला तर मंडळींनो आलो आहे खेडात. खेड्याची लावून ना ह्या बघा हिरवी जनरेशनची लाईट येते. ही बाजू हिरवी लाईट दिसता, ती हिरवी जनरेशनची लाईट दिलेली आहे. ती कशी काढायची सेकंड मारून गाडी तापून बघितले पण नाही बसते गटात. आता बघूया पुढे जाऊन तरी जनरेशनला लावची लागत नाही तर गेली जाता येता बघूया तरी पण. चला तर मित्रांनो लोट्यात ना खेडा दिलं आणि खेड्यातला डिझेल टाकूया आपल्या नेहमीच्या पंपावर, म्हणजे इंडियन ऑइलच्या. पण पंपावर गर्दी तर होतीच, पण 1000 रुपयाचा फक्त डिझेल देत होते. डिझेलची कमतरता भासवू लागलेली. हा फक्त 1000 रुपयाचा देत होते. तर आर्यन पण पुढे चलता, गणू पण मागतो ना, बघा गणू सायटिंग. तर ते बोलले की डिझेल नको टाकूया, पुढे टाकूया, पुढे पंपात ना डिझेल मिळतं असं म्हणतात, हवा तेवढा. आता बघूया पुढे एक भारत पंपा, HP पंप हा. दोन्हीला पंपातनं विचारणार किती, निदान 5000 तरी डिझेल मिळो का आपल्याला, कारण डिझेल थोडा कमी हा. जर तुमका डिझेल भेटत तर तुम्ही डिझेल फुल करा. अशी तर मी तर तुमका सांगी डिझेल फुल करा, कारण काय पंपावरना डिझेल देत नाही होतो. त्यामुळे तुम्ही डिझेल फुल करा जिथे भेटेल तिथे. काय म्हणतात फसवतात पण नाही, फसवीत नाही. आता मी सध्या माझ्या डोळ्यानं बघितलं आहे, कानानं ऐकलं आहे. 1000 रुपयाचा फक्त डिझेल देत होतो. माका 1000 रुपयाचा काय पुरणारा काय सांगा. आता हे एक पंपाचं डिझेल हा काय बघता हो सगळेजण. तिघा वेळ हा मी बघूया पंपात डिझेल मिळाला तर जाऊया, नाहीतर मग काय
डिझेल हजार टाकूचा लागत हे जात इकडे जात असा बघू टाकूचा लागत. चला बघूया आधी. हे बघा या पंपात डिझेल काय बघू. कामाक्षी पंप HP तो पंप आहे हो, पण ह्या पंपात पण डिझेल मिळालं ना. आर्यन इलो बाहेर बघा. आता बघूया पुढे तर पुढच्या पंपात बघूया. ह्या पंपात डिझेलच नाही. ही पण वेळ निघून जाईल भावा. तर मित्रांनो HP पंप खेळातलो पोलादपूर बघा. आधीच पाठी लावून ठेवला नाही. डिझेल पेट्रोल संपलं आहे. आता करायचा काय. गॅरंटी काय भेटत काय मग. माझी इले टाकी खाली होईता बघूया. आता आधी पहिला आधी आपल्या पोटात डिझेल टाकूया. म्हणजे जेवूया आधी पहिला आपण. त्याच्यानंतर पुढचा काय नियोजन आता करूया. चला काय करणार डिझेल नाही ते करणार तरी काय. आधी पहिला जेवूया आधी पहिला नंतर पुढे. तर मंडळीनो पाऊस लागून सुरुवात झालो बघा. आजचे तुमका बारीक बारीक दिसत असतील. असं पाऊस बारीक बारीक पडूक लागलेलो. आता बरोबर मी म्हाडात आहे. म्हाडात अजून पण डिझेल आपल्याला मिळालेला नाही. आता बघूया आता मानगावात मिळता काय. पाऊस बारीक बारीक पडलो म्हणजे सुरुवात. बघूया आता मानगावपर्यंत जाऊया. मानगावात जर भेटला डिझेल आधी पहिला आधी जेवूया. मानगावात काहीतरी खाऊया त्याच्यानंतर पुढे होऊया. तर मित्रांनो पोलादपूर क्रॉस महाड क्रॉस करून पुढे भारत पंप. त्या पंपावर आपल्या एक डिझेल मिळाला. काही मिळता डिझेल हवा तेवढा. तर मी टाकलं 5,000ला. आता बघूया. अरे एवढा किलो कसं काय. आता 500च झाला मला पण सोडून. ठीक आहे बघूया आता. पटापट घेते 5,000चा डिझेल आणि आपण नंतर आर्यन गेलो पुढे. आर्यनात पण टाकूचा होता पण तो गेलो पुढे. गण्याक काय टाकूचा नाही. गण्याची गाडी डिझेल त्याच्यामुळे त्या काय गाड्या टाकूचं नाही. पण आपल्या एक टाकून घेते मी आता. मतलब मिळाला तर मी टाकतोय. आता काय पर्याय नाही. चला 5 तर 5,000 टाकत आहे. तर आता डायरेक्ट आपली गाडी खाली होतली. मुंबईत तर डिझेल भरपूर बघूया. मुंबईत नाही येताना फुल करूया. तर आलेलो आहे HP पंपावर डिझेल टाकता. आपलं आर्यन तिकडे गणेश शेठ आहे ते बघा. गण्यान गाडी लावून तिकडे त्यांना पण डिझेल टाकला ना. आणि इकडे लागल्यावर आग ही बघा. आता गोप्रोचा लई मोठा प्रॉब्लेम म्हणजे झूम होत नाही. इकडे आग लागलेली आहे मला. आणि इकडे डिझेल इकडे मिळाला फुल करून. आर्यन काटला. हवा तेवढा डिझेल मिळालेला एकदम फुल लावून फुल. 16,200चा डिझेल टाकला ना. 228 बघा एकदम व्हावापर्यंत. हे व्हावापर्यंत टाकलं डिझेल. व्हावापर्यंत टाकलं. हां पैसे टाकता की माका पण टाकू सांग. चला आता जाऊया मस्त चायनीज खाऊया. कोणतं भाव डिझेलवाला भाऊ. डिझेलवाला भाव आणि डिझेल किती हां पंक्चरवाला पण मीच आहे. पंक्चर इंजन टाकतो तू. मीच आहे. माझ्या एक नंबर. चलो चलो भाई चायनीज खायला जाऊया. चलो भाई ऑर्डर सांग. काय नाही माहीत आहे. चायनीज खातले बाईचे शर्ट मारे. बाईचे शर्ट मारे चायनीज खातले. चला चायनीज खाऊया. चॉपर राईस भूक लागली. सकाळपासून होतो उपाशी आणि आम्ही आता चाललो चॉपर राऊस खाऊ. चॉपर राऊस रे राऊस नाही. हां आपली डोरमॅन इथे लावलंय. टाकलंय मी डिझेल. चला आता जाऊया साईटी का चायनीजचं दुकान. गाडी घे पुढे. गाडी घे तिकडे. कधी झाले होता चॉपर राईस आलेला आहे आपला. इकडे गणेश शेड आहे. चला हवे आधी पहिला भूक लागली जोरात. तर मित्रांनो चायनीज खाला आणि आम्ही निघाला
तर आर्यन जाऊचा भिवंडीत, त्यामुळे तो डायरेक्ट वाशीत किंवा भिवंडीत पण जातो तो. ती पण वाशीत जाऊन झोपणार. फक्त गणो खोपोलीत जाऊचा, तो वाकण पाट्यावर नवरत्न ढाब्यावर झोपणारा. आता बघूया रनिंगला कसा काय अरेंजमेंट होता ती. चला जाऊया पटापट. आपण तर काय डायरेक्ट वाशीलाच जाऊन मी झोपणार, विषय नाही. तर बघू आता वाजले आहेत बरोबर 11:15. बघूया किती वाजेपर्यंत पोहोचू आता वाशीत. चला. तर मित्रांनो आलो आहे ऑफिसवर. काय गाडी लावली इकडे सतल्याची गाडी आहे, त्यासाठी एक पंढरीची पण गाडी आहे. इकडे गाडी लावली. आपल्या काय सकाळी 7 वाजता जायचं, त्यामुळे मला टेन्शन नाही. तर चला जाऊया पटापट. आता आपण आराम करूया, त्यानंतर सकाळी उठून जाऊया तर माप्या. चला. तर मित्रांनो बरोबर 7 वाजले. शुभ सकाळ. तर जाऊया ते गाडी खाली होणारा तिथे जाऊया आपण आता. चला पटापट जातो आधी तिकडे, त्यानंतर आपण डायरेक्ट जागेवर जाऊन भेटूया. तर मित्रांनो फायनली पोचलो आहे आपल्या लोकेशनला. तर आता बघूया किती वाजेपर्यंत आपली गाडी खाली होती ती. कारण आपल्याला जायचं आहे भरायला. हे बघा लोकेशन मापेला आलो आहे. बघूया आता किती वाजेपर्यंत गाडी भरून खाली करून देत आहेत ते. कारण भरायला जायचं आपल्याला जमल्यास मुलुंडला आपला माल आहे. तर बघूया. चला येऊ देत, गाडी खाली सुरुवात करून देत, त्यानंतर आपण थांबूया. तर मंडळीनो वाजले आहेत 12 दुपारचे आणि आता गाडी खाली करून घेतलेली आहे. तर आज जरा उशीरच झालो आहे. तर बघूया गाडी किती वाजेपर्यंत खाली करतात. ती खाली केला नाही की आपण एक जाऊचा भरू खा काही जाऊचा काय तुमचा तर पुढच्या व्हिडिओत तुमका समजत. तर आता इथे व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक, चॅनल सबस्क्राईब. तुम्ही व्हिडिओ शेअर करीत नाही, पहिला आधी शेअर करा आणि जाता जाता तेवढा बाबा लाईक करा आणि लाल बटन दाबा. लाल बटन सबस्क्राईब करा, पटापट होऊन देत. आपले सबस्क्राईब पण वाढत जाऊन देत. चला आता व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चला.